काटकोन त्रिकोण काढण्याची दुसरी पद्धत आहे. घटक कर्ण एक बाजू दिले असता काटकोन त्रिकोण काढणे. प्रश्न: कर्ण 7.8 सेंटीमीटर व एक बाजू 6.2 सेंटीमीटर असणारा काटकोन त्रिकोण काढा. मागील याच्यामध्ये आपल्याला कोन दिला होता, आता बाजू दिलेली आहे. कर्ण आणि बाजू. कर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला 7.8 सेंटीमीटर. त्याला नाव द्यायचं आहे ए आणि बी. अशा पद्धतीने हा 7.8 सेंटीमीटरचा कर्ण आपण काढला. तो कर्ण तो बघायचा आहे. ए बिंदूवर कंपास ठेवून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि वरती खाली कंस करून त्याच अंतराने बी बिंदूवरून त्याला छेदायचा आहे. अशा पद्धतीने हा जो कर्ण आहे हा आपण दुभागून घेतलेला आहे. दुभाजक बिंदू जिथं आपल्याला ए बीला मिळाले तिथं एम नाव द्यायचं आहे आणि एम बिंदूवर कंपास ठेवून बी इतका अंतर घेऊन अर्धवर्तुळ काढायचं. अशा पद्धतीने ही कृती केल्यानंतर आपल्याला बाजूचं माप दिलेलं आहे 6.2. 6च्या पुढे 2 मिलीमीटर मोजायचे आणि त्या अंतराने अर्धवर्तुळावरती ए बिंदूवरून कंस करायचा. तिथे जो बिंदू मिळाला त्याला सी नाव द्यायचं आहे. ए सी आणि सी बी हे तंतोतंत जोडायचे आहेत. अशा पद्धतीने जोडल्यानंतर ए बी सी हा काटकोन त्रिकोण आपल्याला मिळेल. धन्यवाद.